नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर। विद्यार्थी मित्रांनो, मी आज तुमच्यापुढे एक विषय घेऊन आलेली आहे की डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव याच्याविषयी अगदी पूर्ण तुम्हाला कट ऑफ सांगणार आहे आणि सगळ्यात कमी लो फीस असणारं हे म्हणून कॉलेज आपण ओळखलं जात आहे। तर 2024मध्ये किती कट ऑफ गेला होता तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी पालकांनी आपापल्या कॅटेगरीनुसार तुम्ही अगदी कट ऑफ पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की ह्या कॉलेजसाठी किती मार्क लागतात आणि लास्ट इयरला 2024मध्ये किती मार्कावरती विद्यार्थ्याला ॲडमिशन झालेलं आहे। तर त्याच अनुषंगाने आज मी हा व्हिडिओ बनवत आहे आणि 2025मध्ये आपल्याला ह्या कॉलेजमध्ये ॲडमिशन हवं असेल आणि ह्या कॉलेजची खासियत म्हणजे सगळ्यात लो फीस म्हणून हे ओळखलं जाणारं हे कॉलेज म्हणून आपल्याला इथं महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच आपण त्याला प्रायव्हेट कॉलेज असं म्हणतो। तर त्याविषयी अगदी डिटेल्स सांगणार आहे। तर 2025मध्ये किती मार्क लागणार आहे तर सध्या मी तुम्हाला स्क्रीनवरती 2024चा पूर्ण कट ऑफ सांगणार आहे। तर प्रत्येक विद्यार्थ्याने आपापल्या कॅटेगरीनुसार पहा, म्हणजे लक्षात येईल। आणि ह्या कॉलेजचं कोड नंबर पण इथे मी तुम्हाला दिलेला आहे 1138। तुम्ही ती पूर्णपणे पाहू शकता। ह्या कॉलेजचा हा मी ते कोड नंबर दिलेला आहे 1138 हा कोड नंबर दिलेला आहे। आणि डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव आणि त्या कॉलेजचा इंटेक पण इथे मी इथेच काढलेला आहे। तर हा कॉलेजचा इंटेक आहे 200चा, हा इथे कॉलेजचा इंटेक आहे। आणि त्याचबरोबर कॅटेगरी वाईज फीस पण आणि कट ऑफ पण सांगणार आहे। तर फीस तुम्ही ते पाहू शकता, इथे फीस पण इथे मी दिलेली आहे 7 लाख रुपये ह्या कॉलेजची फीस आहे पर इयरला। ओके, आणि इथला मी कॉलेजचा 2024चा हा पूर्णपणे कट ऑफ सांगणार आहे। तर अगदी तुम्हाला स्क्रीनवरती पूर्णपणे तुम्ही पहा, म्हणजे लक्षात येईल। तर राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3 असं हे पूर्णपणे मी काढलेलं आहे। तर प्रथम आपण राऊंड बघूया कॅटेगरी वाईज। आता इथे राऊंड 1 आहे, हा राऊंड 2 आहे आणि इथे राऊंड 3 आहे। तर हे SC कॅटेगरीचं मी फर्स्ट आपल्याला सांगणार आहे। त्याच्यामध्ये राऊंड 1मध्ये मेल आणि राऊंड 2मध्ये पण मेल आणि राऊंड 3मध्ये पण मेलचा किती कट ऑफ गेला होता। तर SC कॅटेगरीचा कट ऑफ आपल्याला 548ला पाहायला मिळालेला आहे मेलचा, तोच सेकंड राऊंडला 547ला पाहायला मिळालेला आहे आणि थर्ड राऊंडला 536ला विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन झालेलं आहे। तर हे झालं मेलचं। आणि त्याचबरोबर इथे फिमेलचंही मी तुम्हाला इथे सांगणार आहे। तर इथे फिमेलचं पण मी तर पूर्णपणे काढलेलं आहे राऊंड 1, राऊंड 2 आणि राऊंड 3चा। तर फिमेल SC कॅटेगरीचा फिमेलचा इथं आपण 549ला कट ऑफ गेलेला आहे फर्स्ट राऊंडला, सेकंड राऊंडला 547ला गेलेला आहे आणि थर्ड राऊंडला SC कॅटेगरीचा 536ला विद्यार्थ्याला तिथे ॲडमिशन झालेलं आहे। त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या पण विद्यार्थ्यांचं इथं मी इथं काढलेलं आहे, तुम्ही स्क्रीनवरती पहा। मेलचा इथे मी तुम्हाला प्रथम सांगू इच्छिते, इथं ST कॅटेगरीचा मेलच्या विद्यार्थ्यांचा इथे राऊंड 1चा 418ला गेलेला आहे, राऊंड 2ला मेलचा 422ला गेलेला आहे आणि त्याचबरोबर राऊंड 3चा 405ला इथं ॲडमिशन झालेलं आहे विद्यार्थ्याचं। आणि त्याचबरोबर ST कॅटेगरीच्या पण विद्यार्थ्यांचं इथं मी अगदी फिमेलचं तुम्हाला सांगणार आहे। इथे ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांचं फिमेलचं जर विचार आपण केला तर 421ला गेलेला आहे फर्स्ट राऊंडला, सेकंड राऊंडला 417ला गेलेला आहे आणि थर्ड राऊंडला फिमेलचा 406ला तिथे ॲडमिशन झालेलं आहे। त्याचबरोबर आणि पुढे मी आणखीन तुम्हाला इथे प्रत्येक राऊंडचा आपापल्या पहा, लक्षात येईल की विजय कॅटेगरीचा पण फर्स्ट राऊंडला मेलचा 598ला गेलेला आहे आणि फिमेलचा 593ला गेलेला आहे विजेचा आणि थर्ड राऊंडला मेलचा 592ला गेलेला आहे। आणि NT1चा पण तुम्ही ते पाहू शकता, मेलचा 576ला गेलेला आहे, फिमेलचा 575ला गेलेला आहे फर्स्ट राऊंडमध्ये आणि सेकंड राऊंडमध्ये 567ला गेलेला आहे मेलचा। आणि NT2च्या विद्यार्थ्यांसाठी फर्स्ट राऊंडला 619ला गेलेला आहे, फिमेलचा 617ला गेलेला आहे आणि सेकंड राऊंडचा फिमेलचा 612ला गेलेला आहे, थर्ड राऊंडचा मेलचा 611 आणि फिमेलचा 609। आणि NT3चा जर आपण विचार केला तर मेलचा 629ला गेलेला आहे, फिमेलचा 629, सेम मार्क विद्यार्थ्याला गेलेले आहेत। आणि NT3चा सेकंड राऊंडचा फिमेलचा 614ला गेलेला आहे आणि थर्ड राऊंडचा मेलचा 614 आणि फिमेलचा 611ला तिथे ॲडमिशन झालेलं आहे। त्याचबरोबर OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही ते पहा, मेलचा फर्स्ट राऊंडमध्ये 628, फिमेलचा 625, सेकंड राऊंडमध्ये मेलचा 630 आणि फिमेलचा 624, त्याचबरोबर थर्ड राऊंडचा
मेलचा 617 आणि फिमेलचा 612ला ते ॲडमिशन झालेलं आहे. आणि त्याचबरोबर SCBCचा तिथं आपण पहा, म्हणजे फर्स्ट राऊंडला मेलचा 624ला आणि फिमेलचा 625ला गेलेला आहे. सेकंड राऊंडला 630 आणि फिमेलचा 618ला गेलेला आहे. आणि SCBCचा फर्स्ट राऊंडचा मेलचा 613ला गेलेला आहे आणि फिमेलचा 608ला तिथे ॲडमिशन झालेलं आहे. आणि ओपन कॅटेगरीचा पण तुम्ही ते पाहू शकता, मेलचा 630ला गेलेला आहे, फिमेलचा 630लाच गेलेला आहे. आणि ओपन कॅटेगरीचा सेकंड राऊंडमध्ये 631ला गेलेला आहे, 1 मार्काने वाढलेला आहे. फिमेलचा पण 631ला गेलेला आहे. आणि थर्ड राऊंडला मेलचा 618 आणि फिमेलचा 615. तर विद्यार्थी मित्रांनो, हे पूर्णपणे अगदी मी तुम्हाला प्रत्येक कॅटेगरी वाईज अगदी फर्स्ट सेकंड थर्ड राऊंड अगदी त्याचा पूर्ण कॅटेगरी वाईज कट ऑफ 2024मध्ये किती राहिलेला होता तो पूर्णपणे सांगितलेला आहे. आणि त्याचबरोबर 2025मध्ये किती राहू शकतो. तर प्रत्येक कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट सेकंड थर्ड राऊंडमध्ये अगदी मेल फिमेल दोन्हींनी पण अगदी तुम्ही टॅली करून पहा. तर ह्या मार्कांमध्ये तुम्हाला अगदी -5 to 10 मार्क्स तुम्ही करा, म्हणजे तुम्ही अगदी सेफ झोनमध्ये आहेत असं म्हणायला हरकत नाही. तर प्रत्येक कॅटेगरीनुसार आपापल्या कॅटेगरीनुसार मेल फिमेल ह्या विद्यार्थ्यांनी तुम्ही 5 ते 10 मार्क तुम्ही अगदी मायनस करून चला, म्हणजे तुम्ही ह्या कॉलेजमध्ये नक्कीच तुम्ही 100% ॲडमिशन घेऊ शकतो. आणि ह्या कॉलेजची फीस 7 लाख पर इयर आहे. सगळ्यात लो फीस म्हणून हे ओळखलं जाणारं आपल्या महाराष्ट्रामधलं सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे डॉक्टर उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगाव. आणि तिथला इंटेक हा 200चा आहे. आणि त्याचबरोबर इथे पूर्णपणे फीस स्ट्रक्चर पण इथे तुम्हाला मी सांगत आहे. ओपन कॅटेगरीची 7 लाख आहे, इथे पाहू शकता. अगदी ट्यूशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस हे दोन्ही मिळून 7 लाख रुपये आहे. OBCच्या विद्यार्थ्यांसाठी 3,86,099 रुपये आहे ट्यूशन फीस आणि डेव्हलपमेंट फीस मिळून. आणि त्याचबरोबर SCBCच्या विद्यार्थ्यांसाठी ते 3,50,000 आहे. आणि NT 1, 2, 3 आणि VJ कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी तर 72,197 रुपीज आहे. आणि SC आणि STच्या विद्यार्थ्यांसाठी फक्त प्रोसेसिंग फीस आहे 1,500 ही टोटल फीस आहे त्यांची. तर हे पूर्णपणे फर्स्ट इयर MBBS फर्स्ट इयर ॲकॅडमिक 24-25 उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगावचं हे पूर्णपणे फी स्ट्रक्चर सांगितलेलं आहे. तर ओके मित्रांनो, अगदी तुम्हाला मी हे पूर्णपणे विद्यार्थ्याचं फी स्ट्रक्चर फर्स्ट इयरचं आणि पूर्णपणे अगदी कॅटेगरी कट ऑफ हे पूर्ण सांगितलेलं आहे. तर ज्या काही विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल तरी नक्कीच लाईक सबस्क्राईब करून ठेवा आणि गरजूंना पण हा व्हिडिओ सेंड करा की त्यांनाही लक्षात येईल की ह्या उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल जळगावचं जे आहे त्या ठिकाणी कमी फीस असणारं हे कॉलेज म्हणून ओळखलं जातं. तर त्या गरजू विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ पोहोचवा की त्यांना लक्षात येईल की आपल्याला 2025मध्ये किती मार्क हवे आहेत आणि लास्ट इयरला 2024ला किती मार्काला कट ऑफ गेलेला होता. त्यामुळे नक्कीच हा व्हिडिओ गरजू विद्यार्थ्यांपर्यंत तुम्ही शेअर करा. आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा. आणि ज्या काही विद्यार्थ्यांना अगदी आमच्या ग्रुपला पण जॉईन व्हायचं असेल तर मी माझा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हॉट्सअप ग्रुप लिंक जॉईन सेंड केलेली आहे. तर त्याच्यावरती तुम्ही अगदी क्लिक करून जॉईन होऊ शकता आणि नवीनचे डेली अपडेट्स पाहू शकता. ओके मित्रांनो, ऑल दी बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.